राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी चुकीचं वेल्डिंग केल्यामुळे हा पुतळा कोसळला। चौकशी समितीकडून हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। पुतळा दुर्घटनेप्रकरणी 16 पानी अहवाल दाखल करण्यात आलेला आहे। पुतळ्याची देखभाल केली नसल्याचं देखील या अहवालातून समोर आलंय। तर पुतळ्याला काही ठिकाणी गंज देखील चढला असल्याचं या अहवालातून स्पष्ट होतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी आता एक मोठी अपडेट। चुकीचं वेल्डिंग केल्यामुळे हा पुतळा कोसळला असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। चौकशी समितीकडून अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि पुतळा दुर्घटनेप्रकरणी 16 पानी अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। पुतळ्याची देखभाल केली नसल्याचं देखील या अहवालातून समोर आलंय आणि पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता असं देखील या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड। चौकशी समितीकडून हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। पुतळा दुर्घटनेप्रकरणी 16 पानी अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये चुकीचं वेल्डिंग केल्यामुळे हा पुतळा कोसळला असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी राजकोटचा छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला होता आणि त्याच प्रकरणी आता चुकीचं वेल्डिंग केल्यामुळे हा पुतळा कोसळला असल्याचं अहवालातून समोर आलंय।